महाधिवक्ते श्रीहरी अणे सर हे आपल्या सोबत आहेत आणि माझ्यासोबत कार्यकारी संपादक सरिता कौशिक देखील आहे. मला सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच अणे सरांना विचारायचा आहे. अणे सर, ही जी घटना घडली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 6 खासदारांनी पत्र दिल्याचं सांगण्यात येत आहे की आम्हाला आमचा स्वतंत्र गट स्थापन करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत ते म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत ते कदाचित विलीन होतील. पण 9 पैकी 6 खासदार झाले की स्वतंत्र गट स्थापन करण्याची तांत्रिक बाब पूर्ण होते का, हे आम्हाला एका सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत काय सांगू शकाल? माझ्या मते जी याच्या बाबतची कायद्यातली तरतूद आहे किंवा कायद्याला जे अभिप्रेत असतं ते घटनेच्या 10व्या परिशिष्टात म्हणजे 10th शेड्यूल मध्ये सापडतं. त्याच्यात याच्या संबंधात 4थ्या कलमाखाली डिटेल्स दिल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला मर्जर करायची मुभा असते. मर्जर करायला तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी लागते. आता ती न्यूमेरिकल मेजॉरिटी मोजताना 9 पैकी 6 हे 2/3 होतात असं माझं मत आहे. काहींचं म्हणणं आहे नाही 7 लागतील मग ते मेजॉरिटी कंप्लीट होईल. पण मला सरळ गणित पाहिलं तर 2/3 मेजॉरिटी मध्ये 9चे 3 भाग केले तर 2 भागाचे टोटल 6 होते, म्हणून ते मला पूर्ण होतं असं वाटतं. असो, या मेजॉरिटीनी त्या विशिष्ट कलमाच्या पूर्तता करण्याकरता काय करायला हवं याच्याबद्दल कायद्यात खरोखर वाद आहे. तो वाद अशा करता आहे की ह्या कलमाच्या बाबत मुंबई हायकोर्टाने गोवा खंडपीठात बसले असताना जस्टिस न्यायमूर्ती पितळे आणि न्यायमूर्ती लड्ढा यांनी गोव्याच्या संदर्भात एक निकाल दिलेला आहे. त्या निकालात ते म्हणतात की जर 2/3 मेजॉरिटीचे लोक स्वतःला वेगळा ग्रुप म्हणून अनाऊन्स करत असतील आणि तो ग्रुप म्हणून ते एखाद्या राजकीय पक्षात विलीन होत असतील तर ही पहिली कंडिशन, किंवा स्वतःहून ग्रुप म्हणून एखाद्या राजकीय पार्टीला रिप्रेझेंट करत असतील, जी स्थिती महाराष्ट्रात नाही असं मला वाटतं. यांचा ग्रुप आहे पण यांची पार्टी नाही, वेगळी पार्टी अशी नाही, किंवा कुठल्या तरी पार्टीमध्ये हे ग्रुप म्हणून जात असतील तर यांना एक्झाम्पशन मिळतं असं जस्टिस पितळे आणि जस्टिस लड्डांचं मत आहे. 3 सिच्युएशन्स निर्माण होतात. ग्रुप तुमचा असायला हवा, त्याची स्ट्रेंथ 2/3 असायला हवी, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणाबरोबर तरी तुम्ही जाऊन मर्ज व्हायला पाहिजे. बरोबर. आता हे जे आपले सध्याचे ज्याला आपण म्हणू की शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले जे 6 खासदार आहेत, यांना कोणाबरोबर तरी जावं लागेल. मग ते भाजप बरोबर तरी जाऊ शकतील, म्हणजे त्यांचा मर्जर त्यांच्यात होतो, किंवा ते शिंदेच्या सेनेत जाऊ शकतील, तिथे ते मर्ज होऊ शकतील. ही दुसरी सिनारिओ आहे. तिसरी सिनारिओ आहे की ते स्वतःहून आम्ही एक गट आहोत म्हणून उभे राहू शकतील. पण असं करताना त्यांना एक बाधा आहे, ती म्हणजे ते कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करणारा गट व्हावा लागेल, आणि हे स्वतःहून कुठलीच पॉलिटिकल पार्टी नाहीये. बरोबर. जो अनलेस दे जॉईन अ पॉलिटिकल पार्टी. ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून आम्ही समजा भाजपमध्ये गेलो, किंवा आम्ही समजा शिंद्यांकडे गेलो, किंवा आम्ही काँग्रेसकडे गेलो, किंवा आम्ही एनसीपी कडे गेलो, तर एखाद्या पक्षाशी आम्ही जॉईन होतो आणि मग तुम्हाला बचाव मिळतो, असं हे जे मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे त्याच्यातून आपल्याला समजतं. असं न करता आम्ही इंडिपेंडंट पार्टी आहोत म्हटलं तर तुम्ही पॉलिटिकल पार्टी कुठे आहात हा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. तुम्ही रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी, म्हणजे इलेक्शन कमिशन मध्ये नोंद असायला हवी तुम्ही अशी पार्टी आहात म्हणून. ती स्थिती यांच्याकडे जर नसली तर त्यांना एखाद्या पार्टीत जाणं याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. आता ही त्यांच्या बाजूची भूमिका झाली. याच्या विरुद्ध एक भूमिका आहे कायद्यामध्ये, तीही आपल्याला सांगतो, मग आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण बोलू. ती भूमिका कायदे तज्ञ कपिल सिब्बल म्हणा किंवा सिंघवी म्हणा हे मांडतायत.
आणि त्यांचं म्हणणं आहे की नुसतंच 2/3 मेजॉरिटीचा ग्रुप असणं पुरत नाही, तर जी कंडिशन आहे की ह्या ग्रुपला पार्टीनी परवानगी द्यायला हवी बाहेर जाण्याची, ती फुलफिल होत नाही. बर. पितळे जस्टिसांचं म्हणणं असं होतं की ती एनेबलिंग प्रोव्हिजन आहे, ती कंपल्सरी नाहीये. तिला आपण मर्जर डॉक्ट्रिनच्या सपोर्टमध्ये जाणारी मानायला हवी, नाहीतर हे कधीच शक्य नसेल. एखाद्या पार्टीने त्यांच्या 6 लोकांना बरं हो तुम्ही जा कुठल्याही पार्टीत जायचं तिथे असं म्हणतील, तेव्हा याला एक एनेबलिंग नेचरची प्रोव्हिजन समजतात. आणि असा जजमेंट देताना त्याचं ऍप्लिकेशन आज करताना सिब्बल साहेबांचं किंवा सिंघवी साहेबांचं जे म्हणणं आहे की यांच्या मूळ पार्टींची परमिशन नसल्यामुळे 10व्या परिशिष्टाखाली यांना अजून अधिकार पोहोचत नाही स्वतःला वेगळं म्हणायचा. ही त्यांची जी धारणा आहे, इथे डिबेट होऊ शकते आणि इथे डिबेट होणार आहे. एक अजून गोष्ट सांगतो आणि मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळू. बरं. जस्टिस पितळे आणि जस्टिस लड्डांच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं गेलं होतं. पिटिशन पेंडिंग होती. पण काही काळानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आता गोव्याचे पुन्हा नवीन इलेक्शन झाल्यामुळे आता हे फक्त अकॅडमिक आहे आणि तसाही हा मुद्दा दुसऱ्या एका मॅटरमध्ये पेंडिंग आहे. गोव्यातूनच दुसरी गेलेली याचिका पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात. आणि आपल्याला जर आठवत असेल तर सुभाष देसाईंनी जी केलेली पिटिशन आहे, मूळ शिवसेनेची फाळणी झाली त्यावेळची, ती पिटिशन मध्ये इंटरिम ऑर्डर झाली पण फायनल ऑर्डर अजून न झाल्यामुळे ती पेंडिंग आहे. बरोबर. त्यामध्ये हे मुद्दे घेतल्या जातील आणि त्याचा उहापोह तिथे होईल. म्हणून सुप्रीम कोर्टाने पितळ्यांच्या जजमेंटच्या विरुद्धची पिटिशन खारिज केली. लीगल स्थिती अशी आहे की पितळ्यांचं जजमेंट टुडे होल्ड्स द फील्ड. जस्टिस पितळे आणि जस्टिस लोढांचं जजमेंट आहे आज दिशादर्शक जजमेंट समजलं जातं. हो. हे अपसेट करायला सुप्रीम कोर्टाचं दुसरी केस ऐकल्याशिवाय ते अपसेट होत नाही. बरोबर. व आज ते सांगतात ती पोझिशनच्या प्रमाणे हे 6 लोक कोणत्या तरी नॉन पॉलिटिकल पार्टीत मर्ज झालेत तर त्यांना प्रोटेक्शन मिळतं असं माझं इंटरप्रिटेशन आहे. याच बेसिसवर तृणमूल काँग्रेस सध्या त्यांची पावलं उचलते आहे, हे मला माहित आहे. तेव्हा दॅट इज अ फॅक्ट दॅट आय जस्ट वॉन्ट टू पॉइंट आउट टू यू. बरं सर, आपल्यासोबत कार्यकारी संपादक सरिता कौशिक देखील आहे. मी सरिता